नमस्कार मंडळी. तर आज आपण घेऊन आलेले आहेत मोठी कोळंबी आणि आपण बनवणार आहोत कोळंबीचा रस्सा. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. चला बनवूया कोळंबी रस्सा. सर्वात पहिलं आपण इकडे कोळंबी घेतलेली आहे. अर्धा किलो कोळंबी आहे ही आणि छान मोठी साईज आहे. तर आपण याला आता साफ करणार आहोत. साफ करण्यासाठी मी साईडला अजून एक ताट घेतो आहे आणि आपल्याला काही जास्त याला म्हणजे असं साफ नाही करायचं आहे. याच्यावरचं जे साल आहे ते मी तसंच ठेवणार आहे, ते काढणार नाही आहे. तर सगळ्यात पहिलं ताट घेतलेलं आहे आणि याची आपण शेपटी आहे ना, ती शेपूट तुम्ही सगळ्यात पहिलं अशी तोडून घ्या. त्याच्यानंतर डोकं तोडून घ्या आणि बाकीचं असंच राहू द्या. फक्त त्याचे जे पाय आहेत छोटे छोटे ते सुद्धा काढून घ्या, म्हणजे तुम्हाला खाताना ते कडक कडक असं लागणार नाही. आणि ही बघा अशी कोलंबी आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायची आहे. तर मी एक एक करत अशी सर्व कोलंबी साफ करून घेतो. नंतर आपण आता हे बघा आपली कोळंबी इकडे पूर्ण साफ झालेली आहे. छानपैकी आपण धुवून घेतलेली आहे परत एकदा. आता आपण याच्यामध्ये हळद आणि मसाला घालणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपण हळद घेतलेली आहे इकडे. त्यानंतर मसाला घेतो आहे. थोडंसं चवीनुसार आपल्याला इकडे मीठसुद्धा घालायचं आहे मित्रांनो, एकदम थोडंसं, कारण आपण भाजी बनवताना सुद्धा मीठ टाकणार आहोत. तर आपल्याला इकडे एकदम नॉर्मल मीठ घ्यायचं आहे. आता याला चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर मी छान मिक्स करून घेतो आणि मिक्स झाल्यानंतर पण आपल्याला हे 10 ते 15 मिनटं चांगलं असंच ठेवून द्या साईडला, म्हणजे चांगलं मसाल्याची त्याला टेस्ट येईल. तर आता हे चांगलं मिक्स करून आपण साईडला ठेवूया. थोडी हळदी मी जास्त टाकलेली आहे, कारण हळदीने ना मच्छीला खूप छान टेस्ट येते. काही लोक हळदी टाकत नाही, काही लोकांना असं वाटते का हळदीमुळे भाजी कडू होते, पण तसं नाही आहे. थोडंसं कमी प्रमाणात टाका, एकदम चांगल्या प्रमाणात, आणि मग बघा भाजीची टेस्ट. तर 15 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता इकडे तेल टाकून घेऊया कढईमध्ये. तुम्ही कुकरमध्येही बनवू शकतात, कढईतही बनवू शकतात किंवा टोपातही बनवू शकतात. मी इकडे कढईमध्ये बनवतो आहे, कारण कढईमध्ये खूप छान मच्छी बनते. याच्यामध्ये आपण राई जिरं घालतो आहे. तेल चांगलं उकळलेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकतात. राई आणि थोडं जिरं घातलेलं आहे मी इकडे. चांगलं परतून घ्या. त्यानंतर आपल्याला इकडे बारीक कटिंग केलेला कांदा टाकायचा आहे. मी एकदम म्हणजे मीडियम साईजमध्ये कांदा कटिंग केलेला आहे, तो इकडे घालणार आहे. कांद्याला चांगलं परतून घ्या थोडासा कलर येईपर्यंत. त्यानंतर मग कांद्यात आपल्याला जी मी लसणाची पेस्ट नाही केलेलं आहे, मी लसूण खलबत्त्यामध्ये चांगला कुटून घेतलेला आहे, कारण खलबत्त्यामधली जी चव आहे ती मिक्सरला कधीच येत नाही. आता आपण याच्यात लसूण टाकूया, खलबत्त्यामध्ये ठेचलेला. हा बघा मी लसूण टाकतो आता याच्यात आणि याला एकदा परत चांगलं परतून घ्या. आता आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे. मी एकदम बारीक कटिंग करून टॉमॅटो घेतलेला आहे. एकच टॉमॅटो मी याच्यात टाकतो आता आणि छान टॉमॅटोसुद्धा आपण परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला ना मसाले घालायचे आहेत. जे मी मसाले पहिला कोळंबीमध्ये घातलेत तेच सेम मसाले आपल्याला आता याच्यावर टाकायचे आहेत.
तर छान कलरसुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे पेस्ट. मिरची आणि कोथिंबीरची फक्त पेस्ट आहे, याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे, फक्त मिरची आणि कोथिंबीर. आपण त्याची पेस्ट केलेली आहे मिक्सरला आणि छानपैकी आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व नीट. तर आपण कधीपासून ज्या कोळंबीची वाट बघतोय ती कोळंबी फायनली आता आपण याच्यात घालत आहोत आणि कोळंबी पण छान टेस्ट येईल, कारण आपण याला 15 मिनटासाठी आपण मसाल्याने हळदमध्ये आपण याला मिक्स करून ठेवलं होतं. आणि बघा तुम्ही, छान मोठी साईज आहे, एकदम लहान साईज नाही आहे कोळंबी, त्याच्यामुळे खायलासुद्धा खूप मजा येईल. आणि मी साल यासाठी नाही काढलं की सालासकट जर तुम्ही टाकत असतील ना तर ती छान टेस्ट लागते. तुम्ही जेव्हा कोळंबी सोलून टाकतात ना तेव्हा ती एवढी छान टेस्ट देत नाही. तर त्याला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण जो आपला मसाला रेडी झालेला आहे तो सर्व कोळंबीमध्ये चांगला आतपर्यंत असा शिरला पाहिजे, तर त्याची टेस्ट अजून छान येते. आता आपण याच्यात पाणी टाकणार आहोत. तर मी पाणी असं टाकणार आहे की जी मी पेस्ट बनवली होती मिरचीची आणि कोथिंबीरची ती थोडी उरली होती त्या वाटक्यामध्ये, त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे आणि आपण आता साईडला असं पाणी टाकतो आहे आणि याला चांगला उकळ दिल्यानंतर आपली कोळंबी रस्सा रेडी. तर मित्रांनो, खूप इझी आणि एकदम लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय बाय. पूर्ण व्हिडिओ बघा, छान व्हिडिओ आहे आणि सगळ्यांना शेअरसुद्धा करायला विसरू नका.